नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मधुभाऊ एका सत्याचा उलगडा करणार आहेत आणि ते सत्य म्हणजेच अशी गोष्ट आहे की प्रिया ही तन्वी नाही, तर तन्वी ही कोण आहे, तर तन्वी ही सायली आहे. हे सत्य मधुभाऊ सर्वांच्या समोर आणणार आहेत आणि त्यासोबतच जी मोठी गोष्ट सर्वांच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली एक व्हिडिओ सर्वांना दाखवणार आहे. तो व्हिडिओ पाहता क्षणी सर्वांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. ही प्रिया वारंवार महिपतच्या घरी जाऊन पार्ट्या करत आहे. त्या गोष्टीचा व्हिडिओ आता सर्वांच्या समोर येणार आहे आणि तो व्हिडिओ दाखवल्यानंतर प्रियाचं कसं थोबाड फुटलं जाणार आहे, प्रियाची कशी वाट लागणार आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मोलाचा असतो. तर इकडे अर्जुन, सायली आणि मधुभाऊ आता घरी आलेले आहेत. अर्जुन भयानक चिडलेला असतो, कारण एवढं सगळं करून त्याने, एवढं प्लॅनिंग करून, एवढे पुरावे गोळा करून या साक्षीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. खोटे पुरावे सादर केलेले आहेत, ती खोटं बोललेली आहे या आरोपामध्ये. परंतु आता घडत असतं ते मात्र वेगळंच घडत असतं, कारण इथे या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील असं अर्जुनला वाटलंच नव्हतं. कारण त्याला वाटत होतं की ती जी दामिनी आहे ती पहिलं एक काम करणार, ती म्हणजे त्या साक्षीला जेलमधून बाहेर काढणार. याचा अंदाज अर्जुनला आलेला होता. परंतु इतक्या पुढे गोष्टी जातील, त्या अशा पद्धतीनं पुढे जातील, हे मात्र अर्जुनच्या लक्षात आलेलं नव्हतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मधुभाऊ आणि अर्जुन आणि सायली आता ते विचार करू लागतात, प्रिया कुठं गेलेली आहे, प्रिया नक्कीच आता जिंकलेली आहे, ती पार्टी करायला गेलेली असणार असं डोक्यात आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, चला आत्ताच्या आत्ता आपल्याला गेलं पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला पुरावे गोळा केले पाहिजेत. असंच अर्जुन आणि सायली यांचं प्लॅनिंग असतं आणि ते दोघंही जायला निघतात. मग अर्जुन आणि मधुभाऊ तिथं असतात. मधुभाऊ म्हणतात की चला आताच्या आता आपण प्रियाच्या रूममध्ये जाऊया, तिथं गेल्यानंतर असं काहीतरी आपल्याला सापडेल की ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे. मग तिघंही आता आलेले असतात आणि तिघंही शोधाशोध करू लागतात. ते म्हणू लागतात की हे सगळं काय झालंय, म्हणजे या गोष्टी अशा पद्धतीनं घडायला नको होत्या असं त्यांना वाटत असतं. आणि त्याच वेळी इकडे मधुभाऊ म्हणत असतात की मी इकडची बाजू शोधतो. आता तिघंही पटापट काय मिळतंय का हे सापडणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून तिघंही भरभर शोधाशोध करत असतात. आणि मग त्यांच्या हाती मोठी गोष्ट लागते. मधुभाऊंनी इतके सुटकेस उघडलेले असते आणि त्या सुटकेसमध्ये त्यांना एक गाठोडं सापडतं. आणि ते गाठोडं म्हणजे मधुभाऊ आश्रमात असताना जे गाठोडे जपून ठेवायचे, त्याच्यामध्ये आश्रमात भरती होणाऱ्या मुलांचं साहित्य ठेवलं जायचं आणि ते गाठोडं आता त्यांच्या हातात असतं. मधुभाऊ म्हणतात, हे गाठोडं इथे कसं आलेलं आहे, हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. मधुभाऊ म्हणतात, उघडून बघूया. मधुभाऊ ते गाठोडं उघडतात आणि त्यांना धक्का बसतो. त्या गाठोड्यामध्ये जो फोटो असतो, मधुभाऊ म्हणतात, हा तर माझ्या साऊबाळाचा फोटो आहे आणि हा फोटो इथे काय करतोय, हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. इकडे प्रिया आता रविराजकडे आलेली असते. ती रविराजच्या घरी असते. ती मस्त मजा मारत असते आणि मग तिच्या डोक्यात पुढचे प्लॅनिंग सुरू असतात. इकडे मधुभाऊ सायली अर्जुनला म्हणतात की हे बघा, मला काय सापडले, मला हे कळत नाही आहे, प्रियाच्या बॅगेमध्ये, तिच्या गाठोड्यामध्ये हा फोटो कसं काय होता, हा प्रश्न मधुभाऊ अर्जुन आणि सायलीला विचारतात. अर्जुन म्हणतो, कोणता फोटो? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की बघा, हा फोटो आहे जावई बापू. असं म्हणत तो फोटो दाखवला जातो. जेव्हा तो फोटो दाखवलेला असतो तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत असते आणि तो फोटो इकडे मधुभाऊ दाखवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय बोलताय जावई बापू तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं? तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की अहो, हा फोटो तर आपल्या साऊबाळाचा आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो नाही, हा तन्वीचा फोटो आहे. अर्जुन इकडे मधुभाऊंना याच गोष्टी सांगत असतो. परंतु इकडे मधुभाऊ म्हणत असतात की नाही, हा फोटो साऊबाळाचा आहे. अर्जुन म्हणत असतो की नाही, हा फोटो तन्वीचा आहे. मधुभाऊ म्हणतात, अहो जावई बापू, मी खरं सांगतोय, ही माझी साऊ आहे, लहानपणी अशी दिसायची माझी साऊ. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, हे खरं आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, हे 100% खरं आहे, कारण मी लहानाचं मोठं केलं आहे माझ्या साऊबाळाला, मी लहानाचं मोठं केलं आहे, मी माझ्या
हातांवर तिला वाढवलेलं आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे मी तिला जपलेलं आहे. मग मी कसा विसरेल सांगा बरं? कारण माझ्यासाठी माझी साऊ किती महत्त्वाची आहे. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं मधुभाऊ खोटं बोलत नाही आहेत, मधुभाऊ जे सांगत आहेत ते खरंच आहे, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग इकडे अर्जुन मात्र आता जाम वैतागलेला असतो. अर्जुन म्हणतो, हा जर फोटो मिसेस सायली यांचा आहे तर तो फोटो तिच्याकडे काय करतोय? म्हणजे तन्वी म्हणून ती या घरात घुसली आहे. तेव्हा अर्जुनला म्हणतो की मधुभाऊ, तुमच्याकडे आणखी काही पुरावे आहेत का असे, की ज्याच्यावरून आपण सगळ्यांना सांगू शकू की ही सायली ही तन्वी आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, आहेत असे पुरावे माझ्याकडे. असं सांगितल्यानंतर मात्र आता इकडे मधुभाऊ सायलीला म्हणतात की साऊबाळा, इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीचा शोध घेत होतो तुझे आई बाबा, कारण मला वारंवार वाटायचं की तू प्रतिमाताईंची मुलगी असणार आहे आणि आज हे समोर आलेलं आहे की तू तन्वी आहेस. मधुभाऊंना खूप भारी वाटत असतं. फायनली त्यांच्या साऊबाळाचे आईवडील कोण आहेत हे त्यांच्यासमोर आलेलं असतं. सायली पण खूप खुश झालेली असते. सायली म्हणत असते की मला वारंवार हे जाणवत होतं. अर्जुनही तेच सांगत असतो. अर्जुनही म्हणत असतो की मधुभाऊ, मला ना नेहमी वाटायचं की मिसेस सायली ज्या आहेत ना त्याच आहेत की माझी लहानपणीची मैत्रीण तन्वी. कारण ही जी तन्वी आहे म्हणजे प्रिया जी आहे ना, तिच्याकडे बघून जराही वाटत नाही आहे की ती लहानपणीची तन्वी आहे. निरागस अशी आहे. कारण तन्वी ही खूप निरागस होती. ती कधीच कोणाला दुखवायची नाही, कधीच कोणाला त्रास द्यायची नाही, कधी कोणाशी चुकीचं वागायची नाही. कारण बाकीच्यांना दुःख झालं तर तिला त्रास होईल. अगदी प्रतिमात्यासारखी होती ती, असं अर्जुन सांगत असतो. अर्जुनला मधुभाऊ म्हणतात, हो, अगदी सायली तशीच आहे. मला नेहमी असं वाटतं की सायली ही त्यांचीच मुलगी असणार आहे. कारण तुम्ही तर मला बोलला होता ना जावई बापू की त्यांनी हे सगळं चेक करून घेतलेलं आहे. मग हे असं कसं झालं, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे अर्जुन सांगू लागतो की हो, सगळ्या गोष्टी चेक केलेल्या होत्या, इव्हन DNA रिपोर्ट पण चेक केलेले आहेत. तेव्हा मधुभाऊंना अर्जुन सांगत असतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे जी छोटी तन्वी होती ना, तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती. आणि ती तुळशीपत्राची जी खूण आहे ना, ती चेक केली गेलेली होती. कारण तुळशीपत्राची खूण आहे हे समजल्यानंतरच सिनियरने तिला आपली लहानपणीची तन्वी आहे हे प्रूव्ह गेलं होतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो कसं शक्य आहे तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण असणं? तुळशीपत्राची खूण तर माझ्या साऊबाळाच्या पायावरती आहे. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की तुमच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे ही गोष्ट प्रियाला माहिती होती का? तेव्हा सायली सांगू लागते की हो, ही गोष्ट प्रियाला माहिती होती. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं म्हणजे ही कोणीतरी तोतया आहे आणि ही तोतया बनून आपल्या घरात घुसलेली आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की आता हे सगळे पुरावे आपण घरातल्यांना दाखवायचे आहेत. मधुभाऊ म्हणतात की हो, पण आपण फुल प्लॅनिंग करून हे सगळं करूया असं अर्जुनचं ठरलेलं असतं. कारण आणखी काही पुरावे असणं आपल्यासाठी गरजेचं आहे असं अर्जुन मधुभाऊंना सांगतो. मधुभाऊ म्हणतात, अहो आहेत ना, तिचा जो लहानपणीचा फोटो आहे ना त्याच्यावर तारीख आहे. कारण मला सवय होती आधीपासून ज्या तारखा आहेत ना त्या लिहून ठेवायची. म्हणजे जे मूल त्या दिवशी आश्रमात आलं की त्याची तारीख लिहिली जायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय सांगताय मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात की हो. आणि त्याचबरोबर मधुभाऊंचं असं म्हणणं असतं की माझ्याकडे रजिस्टर आहे ना, रजिस्टरला एंट्री आहे. ज्या दिवशी सायली तिथं आश्रमात आली त्या दिवशी मी सगळं लिहून ठेवलेलं होतं. तिचे बर्थमार्क वगैरे बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या होत्या. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की चालेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अजून तन्वी आलेली नाही, म्हणजे मला जावई बापू तुम्हाला एक गोष्ट सुचवू वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं? तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की ती नक्कीच महिपतकडे गेली असणार आहे आणि तिथं काहीतरी पुरावा हाती लागेल. अर्जुन म्हणतो अगदी बरोबर आहे. आणि मग सायलीला म्हणतो की मिसेस सायली चला, आत्ताच्या आत्ता चला, आपल्याला गेलं पाहिजे. आणि मग सायली, अर्जुन, त्याचबरोबर तिकडून चैतन्याला बोलवलं जातं आणि तिघंही जायला निघतात. मधुभाऊ म्हणतात की तोपर्यंत ते रजिस्टर वगैरे जे आहे त्याची मी शोधाशोध करून घेतो. एकदा का ते रजिस्टर मिळालं की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. आणि मग ते रजिस्टर वगैरे शोधून मग मी येतो असं इकडे मधुभाऊ सांगतात. कारण मधुभाऊंना काही करून त्या गोष्टी मिळवायच्या आहेत, ते पुरावे मिळवायचे आहेत हे मधुभाऊंचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि सायली आणि अर्जुन आता दोघंही निघालेले असतात. कारण काहीही करून त्या गोष्टींचा शोध लावायचा असतो ज्या गोष्टी
म्हणजेच आत्तापर्यंत इकडे आता प्रिया आणि तन्वी या एकच आहेत असं वाटत होतं, पण प्रिया ही तन्वी नाही आहे ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आलेली असते. आणि त्याचबरोबर त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आता अर्जुन सायली सज्ज झालेले असतात. अर्जुन सायली निघालेले असतात आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन निघालेला असतो. त्याचबरोबर त्याला पोलीस इन्स्पेक्टर असतात भेटतात. त्यांना तो सांगतो, त्यांचीही मदत घ्यायचं तो ठरवतो आणि मग पार्टीच्या तिथं पोहोचणं गरजेचं असतं. अर्जुन सायली तिकडे निघालेले आहेत. इकडे प्रिया मात्र जाम खुश आहे. नागराजला ती म्हणत असते की चला आज फायनली मला पार्टीला यायला मिळतंय, नाहीतर प्रत्येक वेळेस ना तुम्ही मला येऊ देत नाही. त्या की सुभेदारांच्या घरात गेल्यापासून तर माझी वाटच लागलेली आहे. ना मला कुठल्या पार्टीला जाता येतं ना काय करता येतं. आणि इकडे अर्जुन सायली मधुभाऊंचा प्लॅन पूर्णपणे सक्सेस होत आलेला असतो. इकडे प्रिया नागराज म्हणते चल आता जाऊया आज आपण पार्टीला, कारण तिथे गेल्यानंतर मजा तर येणार आहे. कारण आज महिपत आहे ना तो जाम खुश असणार आहे आणि तो आपली वाटच बघत बसलेला असणार आहे असं नागराज सांगत असतो. आणि मग इकडे तो म्हणतो की सुभेदारांच्या घरी कोणाला लक्षातही येणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का तुला? कारण काहीही झालं तरीही सुभेदारांच्या घरी अर्जुन टेन्शनमध्ये आहे, त्यामुळं अख्खे सुभेदार कुटुंब टेन्शनमध्ये असणार आहे. कुणाच्या लक्षातही येणार नाही. आणि तू तर सांगितलेलं आहे की तू इकडं आलेले आहे, त्यामुळे चल असं सांगितलं जातं. मग नागराज आणि प्रिया हे दोघंही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर नागराज प्रियाला म्हणतो की आज खरी मजा येणार आहे. इकडे अर्जुन सायली पोचलेले असतात. मधुभाऊंनी कुसुमताईला फोन केलेला असतो, कारण आश्रमातले जे काही रजिस्टर आहेत ते कुसुमताईकडे त्यांनी ठेवायला दिलेले असतात. आणि ते रजिस्टर मिळवण्यासाठी आता मधुभाऊ इथे तयारीला लागलेले असतात. तो लहानपणीचा फोटो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या मधुभाऊंना हव्या असतात. आणि म्हणून मधुभाऊ आता इकडे ते पुरावे गोळा करत असतात. त्याचवेळी अश्विन आणि प्रताप दोघंही बोलत असतात, कारण तन्वी कुठं आहे, तन्वीचा नक्की काय पत्ता लागतोय का, या गोष्टींची शोधाशोध चाललेली असते. तेव्हा अश्विन सांगतो की तन्वी माहेरी गेलेली आहे, कारण आत्ता ना रविराज काका तिच्याशी बोलायला लागल्यापासून ती सारखी तिकडे जात आहे. तिला बरं वाटतं ना तेवढंच, म्हणून ती तिकडे गेलेली आहे असं प्रतापला तो सांगत असतो. आणि बाबा जाऊ द्या ना, कसं आहे माहिती आहे का, ही घरी असली ना की इथे पण अर्जुन आणि ती सायली ती दोघंजण ना तिला फक्त टोमणेच मारत असतात, तिला कामं करायला लावत असतात. त्यापेक्षा ती तिकडं गेली आहे ना ते बरं झालेलं आहे असं इकडे तो सांगत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ काहीतरी शोधत आहेत असं त्यांच्या डोक्यात आलेलं असतं. पण प्रताप आणि अश्विन हे दोघं मात्र मधुभाऊंशी बोलण्याबद्दल ते जराही म्हणत नाहीत की आपण मधुभाऊंकडे गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्यांच्या मनात राग आहे, कारण या व्यक्तीच्या मुलीने आमची फसवणूक केलेली आहे, तिनं आमच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे, एवढंच त्यांच्या मनात असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंना फायनली कुसुमताईने सांगितलेलं असतं की तिला ते पुरावे मिळालेले आहेत. सायलीने मधुभाऊंना तो अर्जुन सायलीचा म्हणजे अर्जुन आणि तन्वीचा लहानपणीचा अल्बम जो असतो तो अल्बम आणून दिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ आता त्या गोष्टी ज्या आहेत ते पाहत असतात. त्या फोटोंवरून मधुभाऊ तर्क लावत असतात. मधुभाऊ विचार करत असतात की हे माझ्या साऊ बाळाचे फोटो आहेत, हे माझ्या लहानपणीच्या साऊचे फोटो आहेत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ ते विचार करत असतात. आणि त्याचवेळी अश्विन आणि त्याचबरोबर प्रताप मधुभाऊंकडे पाहत असतात. म्हणजे मधुभाऊ हा अल्बम का पाहतायत हा प्रश्न पडलेला असतो, पण ते इग्नोर करतात आणि तिथून निघून जातात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली महिपतच्या घराच्या तिथे पोहोचलेले असतात. आणि सोबत चैतन्यही असतो, कारण चैतन्य सोबत असणं गरजेचं आहे. चैतन्याला बारीक सारीक रस्ते तिथले माहिती आहेत, अगदी मागच्या रस्त्याने कसं जायचं ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत, कारण चैतन्य हा बरेच दिवस तिथं राहिलेला होता. त्यामुळं चैतन्याला हे सगळं माहिती असतं. आणि मग चैतन्याला घेऊन ते दोघंही तिथं पोहोचलेले आहेत. आणि मग अर्जुन म्हणतो की आता मागच्या वेळी जी चूक झाली होती, फोन वाजला होता, ती गोष्ट होऊ द्यायची नाही. आणि अर्जुन सायलीने त्यांच्या दोघांचेही फोन अक्षरशः एरोप्लेन मोडला टाकलेले असतात. आणि मग आता ते कॅमेरा ऑन करून त्या खिडकीतून पाहत असतात. काळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात, कारण अंधारात उभं राहिला तर तो दिसू नये रंग असं त्यांचं म्हणणं असतं, म्हणून काळ्या रंगाची कपडे घालून ते गेलेले असतात. आणि तिथं गेल्यानंतर अर्जुन सायली पाहतात पार्टी सुरू असते आणि प्रिया तिथे एन्जॉय करत असते. अर्जुन सायली म्हणतात की अगदी आपण जे म्हणालेलो होतो, आपण जो तर्क लावलेला होता तो तर्क अगदी बरोबर ठरलेला आहे.
हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. अर्जुनने व्हिडिओ सुरू केलेला असतो आणि त्याचबरोबर तिथे बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी इकडे साक्षी म्हणत असते की अण्णा तुमच्या लक्षात आलं आहे का, एक मोठी गोष्ट घडलेली आहे. ती दामिनी आहे ना, तिने माझं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे तिच्या मोबाईलमध्ये आणि ते बोलणं तिनं तिच्या मोबाईलमध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळं आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो असं इकडे ती सांगत असते. तेव्हा महिपत म्हणत असतो काहीही झालं तरी तो मोबाईल कसा मिळवायचा हे माझ्यावर सोडतो, मी जाऊन तो मोबाईल मिळवून घेऊ शकतो, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं महिपत सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायलीने ते सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि व्हिडिओ सुरू असतो. त्यामध्ये व्हिडिओमध्ये ते बोलणं सुरू असतं की फायनली आज आपण जिंकलेलो आहे, आता यांना अडकवायचं आहे आणि आपण या खुनाच्या आरोपातून आपण जिंकलेलो आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की आज पहिल्यांदा घडलेलं आहे की तू खून केलेला असून पण आपण इथे आज पार्टी करत आहोत, कारण ती दामिनी वकीलच भारी आहे आणि तिच्यामुळंच हे सगळं घडू शकलेलं आहे असं महिपतचं म्हणणं असतं. आणि हे सगळं बोलणार व्हिडिओ होत असतं. आता तो व्हिडिओ मिळालेला असतो आणि अर्जुन सायली घरी आलेले असतात. तोपर्यंत मधुभाऊंनी सगळे पुरावे गोळा केलेले असतात आणि आता रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही येताना फोन करून अर्जुनने बोलवलेलं असतं आणि अर्जुनने त्यांना बोलवून घेतलेलं असतं आणि त्याचवेळी तेही सोबत आलेले असतात. आता खूप मोठा राडा होणार असतो आणि अर्जुन खूप भडकलेला असतो. अक्षरशः अर्जुनने आकांडतांडव करायला सुरुवात केलेली असते. अर्जुन एकाच वेळी मोठा बॉम्ब फोडतो आणि तो म्हणजे घरी येताच अर्जुन सायलीने खूप मोठा राडा करायचं ठरवलेलं असतं, कारण प्रियाने इतकी मोठी गोष्ट लपवलेली आहे, इतकी मोठी फसवणूक केलेली आहे, कारण प्रिया ही तन्वी नाही. मधुभाऊंनी सगळे पुरावे अर्जुनला दिलेले असतात आणि अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की आज तुमच्यासमोर हा जो मुखवटा आहे ना, हा मुखवटा मी फाडणार आहे, कारण ही जी आहे ना ही तन्वी नाही आहे. तेव्हा रविराज म्हणू लागतो अर्जुन काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की सिनियर कधी तू विचार केलास का रे की मधुभाऊंनी लहानाचं मोठं केलेलं आहे हिला, मग मधुभाऊंना कधी विचारावं. आज ते सत्य समोर आलेलं आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ही जी तुझी आहे ना लाडकी तन्वी म्हणून तुला जिला तू बोलत आहे ती तन्वी तर नाही आहेच मुळात. पण एक गोष्ट मात्र मी तुला सांगणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही जी मुलगी आहे ती तोतया आहे. ही अजिबात आपल्या तन्वीसारखी नाही आहे, तिच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे ही गोष्ट आम्हाला मागेच कळली होती, पण पुन्हा आम्हाला तिच्या पायावरती तुळशीपत्र दिसलं. त्याचबरोबर आज जो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे ना तेव्हा मात्र तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे असं म्हणत अर्जुनने तो व्हिडिओ दाखवलेला असतो. प्रिया महिपतच्या पार्टीला गेलेली असते आणि तिथे एन्जॉय करत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की कधीचं काय पण दाखवू नकोस, खोटं बनवून तू AI मधून काही करता येतं. अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ मी AI मधून बनवलेला नाही, हा व्हिडिओ जो आहे तो खरा आहे आणि हा व्हिडिओ खराच बनवलेला आहे एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी त्या व्हिडिओचे डिटेल चेक कर, कारण अर्जुन सुभेदार कधीही खोटे पुरावे गोळा करत नाही एवढं लक्षात ठेव. हे सगळं झालेलं असतं आणि तो व्हिडिओ तिथं दाखवला जातो. प्रिया महिपत सगळेजण तिथं बोलत असतात आणि त्याच वेळी तिथं म्हटलं जातं की प्रियाने साक्षीने खून केलेला आहे आणि आज आपण जिंकलेलो आहोत, तरीही जिंकलेलो आहोत ही गोष्ट आता समोर आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरातले जाम चिडलेले असतात. सायलीला खूप राग आलेला असतो आणि सायली खानदेशी प्रियाच्या कानाखाली वाजवते, कारण हे सगळं घडलेलं असतं ते प्रियामुळं घडलेलं असतं. अख्ख्या सुभेदार कुटुंबाला जे भोगावं लागत असतं त्या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे प्रियाने या गोष्टी केलेल्या आहेत आणि तिच्या अख्ख्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला हे सगळं भोगावं लागलेलं आहे हे अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून सायलीने आता प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं, तिचा चांगलाच बँड वाजवलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन भयानक चिडलेला असतो. सायलीनं कानाखाली वाजवून प्रियाची वाट लावलेली असते. तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवला जातो आणि सगळ्यांना धक्का बसतो. अख्ख्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. अर्जुन, सायली आणि मधुभाऊंनी खूप मोठा उलगडा केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.